नमस्कार मित्रांनो, आरोग्य विभाग भरती संदर्भात पुन्हा एकदा ऑफिशियल परिपत्रक जे आहे तर ते आलेले आहे आणि याच्या माध्यमातून आपल्याला बरीच अशी माहिती जी आहे तर ते मिळते। पहिले तर आपल्याला हे कळणार आहे की किती जागा भरल्या जाणार आहेत, किती पदं भरली जाणार आहेत, तर दुसरं परीक्षा नेमकी कोण घेणार आहे, तर या सर्वांविषयी माहिती मी तुम्हाला आजच्या या व्हिडिओमध्ये सांगणार आहे, म्हणून तुम्ही हा व्हिडिओ शेवटपर्यंत पूर्ण बघायचा आहे। बघा, महाराष्ट्र शासनाच्या आरोग्य विभागाकडून आलेलं हे महत्त्वाचं परिपत्रक आहे। हे परिपत्रक सार्वजनिक आरोग्य विभाग मंत्रालय मुंबई यांच्याकडून जे आहे तर ते आलेलं आहे। मित्रांनो, सरळ सेवेची सर्वसमावेशक सरळ सेवा भरती बॅच जी आहे तर ती इग्नाइट अकॅडमीच्या प्लॅटफॉर्मवर उपलब्ध आहे। आजच इग्नाइट अकॅडमीचं ऍप्लिकेशन डाउनलोड करून तुम्ही या बॅचला एनरोल करू शकता। बघा, विषय काय आहे, गट क आणि गट ड संवर्गातील नव्याने पदभरती प्रक्रिया राबविण्याबाबतची ही जे आहे तर ते परिपत्रक आपल्याला इथं पाहायला मिळतं। त्यांनी सांगितलेलं आहे की सन 2023 मध्ये आम्ही गट क आणि गट ड ची जवळपास 10,000 पदांची भरती जी आहे तर ती काढलेली होती। त्यापैकी लक्षात घ्या की 9,535 उमेदवार जे आहेत तर ते उपलब्ध झालेले आहेत, कारण की याच्यातील बरेच उमेदवार झाले नसतील, रिझाईन दिलं असेल, नंतर वरच्या पदावर गेलेले असतील, परंतु एवढी पदभरती काढली होती म्हणजे तुम्ही समजू शकता की इथंच थोड्या जागा वॅकंट असतील। आता त्यांनी सांगितले की सध्या गट क मध्ये 4,476 पदं आणि गट ड मध्ये जवळपास 2,465 पदं अशी जर पाहिली तर 6,941 पोस्ट या वॅकंट आहेत, रिक्त आहेत। आज सार्वजनिक आरोग्य विभागात 6,941 पदं ही आपल्याला गट क आणि गट ड मिळून रिक्त बघायला मिळतात। आलं लक्षात? आता या आरोग्य भरतीचा प्रस्ताव हा महाराष्ट्र लोकसेवा आयोगामार्फत पदभरतीचा प्रस्ताव सादर करण्यात आलेला होता। लक्षात घ्या, म्हणजे या गट क गट ड भरतीचा त्यांचं काय म्हणणं होतं की आम्हाला एमपीएससी कडे द्यायची ही, तर एमपीएससी कडे अशा प्रस्ताव त्यांनी पाठवलेला होता, परंतु त्याच्यामध्ये काही त्रुटी होत्या। तर गट क संवर्गाची जी पद आहेत त्यांनी काय सांगितले की जी गट क संवर्गाची पद आहेत तर ती महाराष्ट्र लोकसेवा आयोगामार्फत भरण्याबाबतचा प्रस्ताव आणि सेवा प्रवेशाबाबतची माहिती सुधारित प्रस्ताव सचिव सार्वजनिक आरोग्य विभाग मंत्रालय यांना सादर करण्यात आलेलं आहे। त्यांनी काय सांगितलेले की जरी आपल्याकडे गट क आणि गट ड असेल तर या परिपत्रकानुसार जी गट क ची भरती आहे तर ती एमपीएससी मार्फत व्हावी, त्यासाठी आम्ही प्रस्ताव सादर केलेला होता। कारण की सध्या एमपीएससी कुठली ग्रुप डी ची पद भरती करत नाही आणि शासन ग्रुप डी ची बरेच पदं ही कॉन्ट्रॅक्ट बेसिसने करते आणि ते डायरेक्ट थर्ड पार्टी कंपनीद्वारे देखील भरली जातात। परंतु गट क च्या बाबतीत एमपीएससी ला प्रस्ताव त्यांनी सादर केलेला होता, परंतु महाराष्ट्र शासनाच्या सामान्य प्रशासन विभाग यांचा जो 5 मे 2026 चा जो जी आर होता, तुम्हाला जी आर दाखवतो बघा, 5 मे 2026 चा सामान्य प्रशासनाचा एमपीएससी कडे कोणत्या परीक्षा द्यावा त्याच्या संदर्भातला जी आर होता, त्याच्यामध्ये सार्वजनिक आरोग्य विभागाचा उल्लेख नाहीये मित्रांनो, त्याच्यात उल्लेख नाहीये, इथं पण यांनी केलेला आहे। परंतु आपले सार्वजनिक आरोग्य विभाग समावेश असल्याचे दिसून येत नाही। त्यांचं म्हणणं आहे की आपला आरोग्य विभाग त्याच्यात जे आहे तर तो दिलेलाच नाही, मग एमपीएससी कशी पदभरती जे आहे तर ते करणार आहे। मग त्याच्यावरच त्यांनी सांगितलेले, सोबतच जे एनएचएम चे कर्मचारी आहेत, नॅशनल हेल्थ मिशन राष्ट्रीय आरोग्य अभियान यांचे जे मिशन आहेत, यांचे जवळपास 15,010 इतक्या कर्मचाऱ्यांना एका वेळची विशेष बाब म्हणून त्यांना जे आहे अधिसंख्य पद निर्माण करून त्यांना नियुक्ती देण्याची कारवाई सध्या सरकार करत आहे, म्हणजे त्यांना परमनंट करत आहे। मग परमनंट साठी ते काय करत आहे की ते रिक्त जागा थोड्या पाहत आहेत आणि काही एक्स्ट्रा पोस्ट ऍड करून जे आहे तर ते त्यांना परमनंट करण्यासंदर्भातल्या कारवाई जी आहे तर त्या चालू आहे। राज्यातील 50% किंवा त्यापेक्षा अधिक बांधकाम पूर्ण झालेले, नुकतंच मी एक जी आर पण घेतलेला होता की ज्या नवीन हॉस्पिटल येणार आहेत की ज्या हॉस्पिटलची क्षमता वाढलेली आहे असे पण काही पद आहेत, जवळपास 5,223 नव्याने पद निर्माण झालेली आहेत। तर लक्षात घ्या, आता रिक्त किती सांगितलेली होती, इथं जर तुम्ही पाहिलं रिक्त किती सांगितली ती 6,941 आणि याच्यात परत ही भर पडलेली आहे 5,223, म्हणजे एवढी पदं जी आहेत तर ती इथं वाढलेली आहेत। आता हे सर्व मिळून जे आहे तर ते काय सांगितलेले की गट क आणि गट ड मधील रिक्त पदे भरणे आवश्यक आहे। नुकतीच आरोग्य मंत्र्यांनी पण विधानसभेत घोषणा केली होती की आम्हाला आरोग्य भरती ही लवकरात लवकर करायची, कारण की आरोग्य व्यवस्थेवर सध्या खूप मोठा ताणतणाव आहे। तर हे सगळं विचारात घेऊन गट क ची 5,307 पदं रिक्त आणि गट ड ची 1,888 पदं, तर अशी 7,195 पदं रिक्त आहेत। कारण की याच्यातील काही पदं ते जे समायोजनवाले त्यांना देणार आहेत आणि काही पदं ऍड करून आता ही सर्व रिक्त पदांची पदभरती करण्यासंदर्भाची कारवाई सुरू केलेली आहे। याच्यासाठी पहिलं पाऊल त्यांनी काय उचललेलं आहे की गट क आणि गट ड मधील जी बिंदू नामावली आहे, आता तर आपल्याला त्यांना आकृतीबंध कळाला किती पदं भरायची आहेत। आता बिंदू नामावली निश्चित करण्यासाठी मागासवर्गीय विभागाकडून बिंदू नामावली तपासणीसाठी 13 जुलै पर्यंत मुदत देण्यात आलेली आहे की 13 जुलै पर्यंत
मागासवर्गीय कक्षाला बिंदू नामावली सादर करायची. आता त्यांनी सांगितले की मागची जी भरती झाली होती 2023 ची, तर ती घेतली होती TCS या कंपनीने. आपण एमपीएससी ला प्रस्ताव सादर जो आहे तर तो केलेला आहे, परंतु 5 मे 2026 च्या GR मध्ये आपल्याला एमपीएससी कडे ही पदभरती जी आहे तर ती गेलेली नाही. नेमकी परीक्षा कोण घेणार आहे त्याच्या संदर्भातली उलगडा आपल्याला शेवटच्या स्लाइडवर जे आहे तर ते पाहायला मिळते. ते काय सांगतात की गट क आणि गट ड ची रिक्त पदे आणि संभाव्य रिक्त पदांचा समावेश करून बिंदू नामावली प्रमाणित करून घेण्याबाबत आणि पदभरती प्रक्रियेसाठी कंपनी निश्चित करा. त्यांनी 2 ऑप्शन दिलेले आहेत. एक तर TCS कडून भरा अथवा महाराष्ट्र लोकसेवा आयोग यांच्या मार्फत करण्यात यावी, याबाबत शासन स्तरावर मार्गदर्शनपर आदेश व्हावेत ही विनंती. म्हणजे आता ही परीक्षा कोण घेऊ शकतं त्यांनी 2 ऑप्शन दिलेत. एक तर TCS घेणार आहे आणि वर्सेस एमपीएससी घेणार आहे. आणि तुम्हाला एक मजेदार बाब अशी सांगतो मी, तर ते एमपीएससीच्या ज्या काही ऑनलाईन परीक्षा होतात ते TCS घेतले. म्हणजे कोणत्याही कंपनीला कॉन्ट्रॅक्ट भेटलं कोणत्याही तर TCS ला फायदाच आहे त्याचा. पण तरी पण TCS थ्रू झाली तर TCS सगळे प्रश्न काढतील, पण एमपीएससी थ्रू झाली तर एमपीएससी सर्व प्रश्न वगैरे सर्व काही गोष्टी एमपीएससी जे आहे तर ते करणार आहे मित्रांनो. मग सध्या आता TCS घेणार आहे का एमपीएससी घेणार आहे शासनचं निश्चित नाही, तर आपण कसं काय सांगायचं की एमपीएससी घेणार आहे TCS घेणार आहे. तर आगामी काळात त्याच्या संदर्भातली जी काही अपडेट येईल तर तुम्हाला आपल्या याच चॅनलवर पाहायला मिळणार आहे. म्हणून तुम्ही आपलं हे चॅनल जॉईन करून ठेवा. भेटूया पुढील व्हिडिओमध्ये. तोपर्यंत जय हिंद, जय महाराष्ट्र, धन्यवाद.